मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुकी करता. पण दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ बाबा. साऱ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझा वारसा सांगतात, ज्या माझा वारसा सांगतात त्याच बैमान झाल्या. असं होईल? मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवशा तकडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलते. हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही काही उपकाराची भाषा नाही. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही काही उपकाराची भाषा नाही. पण आजच्या या बाजारू समाजसेवेसारखा हा बेड बाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवसले आहेत. म्हणूनच तुमच्या या बैराखाली हे घराणे घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय बावलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक कहाण्या झाल्या. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राखता आहात आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबता आहात. म्हणूनच तुमच्या या संतापापुढे मी भिडभाड बोलते. हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा करायचे नाही. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. शाळा काढणारी शाळा काढिताय, तुम्ही काढीत बसायचं नाही. शाळा काढणारी शाळा काढिताय, तुम्ही काढीत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरत कविवाचा खरा बसा घ्यायला पाहिजे. एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. म्हणूनच तुमच्या या दोडामध्ये मी झणझणीत आनंद घालते. हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेक तीच जी असत्यापुढे झुकत नाही. माझी खरी लेक तीच जी असत्यापुढे झुकत नाही. ती कोणत्याही बुवाबाबाकडे आंधळेपणे माथा टेकीत नाही. ती कोणत्याही बुवाबाबाकडे आंधळेपणे माथा टेकीत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून दुधा भाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी.आर. काढावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की विचाराकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काय करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळा येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री, सावित्री शिवाय ज्योतिबा. एकटे दुकटे कधी नेता येणार नाही. विचारांची ही कोटी सुनांना लागावी. म्हणूनच लेकींनो, मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.